नमस्ते, मी डॉक्टर निवेदिता पाटील मुंबईत राहते. 2 आठवड्यापासून माझ्या पाठीच्या खालच्या भागात मला प्रचंड वेदना होत होती. मी 2 वेळा MRI केला. सर्वात उत्तम ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेले, पण रिपोर्ट्समध्ये सर्व व्यवस्थित होते. डॉक्टरांनी मला अंथरुणावर पडून पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले, पण माझ्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे मला काम करणे आवश्यक होते. अशा क्लेशकारक परिस्थितीतही मी सर्जरी करू शकले, माझ्या रुग्णांना भेटू शकले. उभे राहून मी त्यांची तपासणी करत होते, कारण बसणे मला त्रासदायक होत होते. एका रात्री जेव्हा वेदना असह्य झाली, तेव्हा मी एका सेवकाला मेसेज केला. त्यांनी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन केले व घरी येऊन मला पादुका दीक्षा दिली. ज्या क्षणी मी दीक्षा घेतली, त्या क्षणी मला मानसिकरित्या एकदम आराम मिळाला, आतून शांती मिळाली. मी काम करू शकेन इतकी वेदना कमी झाली. नंतर वेदना पुन्हा वाढली आणि कळसाला पोचली. मला पेनकिलर्स किंवा स्टेरॉइड्स घ्यायचे नव्हते. मला माझ्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे आणि शरीर मागत असलेली विश्रांती मी त्याला द्यायला पाहिजे व माझ्या व्यस्त दिनचर्येमुळे मी त्याचे ऐकू शकले नाही, त्यासाठी त्याची क्षमा मागायला पाहिजे, असे त्या सेवकाने मला सांगितले. एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला मी सतत तत्पर असायची, त्यामुळे हा मला मिळालेला धडा होता. ह्या वेळेस ज्या जागी वेदना होत होती त्याच ठिकाणी मी पुन्हा एकदा पादुका दीक्षा घेतली. मी घरी गेले व विश्रांती घेतली. त्याच दिवशी संध्याकाळी एक जादू झाली. कळसाला पोचलेली वेदना अचानक नाहीशी झाली. मला मिळालेला आराम मी शब्दात वर्णन करू शकत नाही. खूप दिवसानंतर त्रास न होता मी माझ्या रुग्णांना बघू शकले. शेवटी माझ्या OPD मध्ये वेदना न होता मी आरामात बसू शकले, जिथे 2 आठवड्यांपासून मी OPD करू शकले नव्हते. श्री अमा भगवानांनी माझ्या फक्त शारीरिक वेदनेचाच उपचार केला नाही, तर राहिलेल्या कामाचा व माझ्या परदेशी जाण्याविषयीचा मानसिक ताणही नाहीसा केला. जय बोलो आरोग्य प्रदाता श्री अमा भगवान की जय.